शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आता मैदानात उतरलेत आणि मुख्यमंत्र्यांचं होमपिच असलेल्या नागपूरमध्ये बच्चू कडूंचा महा एल्गार मोर्चा आजपासून सुरू होतोय। कर्जमुक्तीसाठी आणि कर्जमुक्तीसह नुकसान भरपाईसाठी कडू सध्या आक्रमक झालेत। हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत। कडूंचा हा महा एल्गार मोर्चा आज मुख्यमंत्र्यांचं होमपेज असलेल्या नागपूरमध्ये धडकतोय। हजारो शेतकऱ्यांसह बच्चू कडू नागपूरकडे आज जात आहेत। वर्ध्यामध्ये बच्चू कडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। माजी राज्यमंत्री प्रहारचे बच्चू कडू यांची महा एल्गार ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। काल अमरावती जिल्ह्यातून ही रॅली निघाली। एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर वर्ध्याच्या सुकडी या ठिकाणी हे संपूर्ण ट्रॅक्टर महा एल्गार रॅली पोहोचलेली आहे। काही शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। काही शेतकरी आपल्या सोबत आहे। काय सांगाल, पुढील प्रवास काय? इथून पुढील प्रवास नागपूर येथे जाणार आहे एल्गार मोर्चात। तुम्ही काय सांगा? बच्चू भाऊ दिशा आणि दशा ठरवेल। बच्चू भाऊ जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत बच्चू भाऊ सोबत। आता सगळं आम्ही सोबतच आणलं आहे, खाणं घेणं सगळं, पण व्यवस्था बच्चू भाऊनं सगळी व्यवस्थित केली आहे। कास्तकाराला कोणताही त्रास आहे नाही, पण आता इथून इकडचं धोरण बच्चू भाऊ ठरवून। बच्चू भाऊ जे म्हणून ते पूर्व दिशा। किती दिवसापर्यंत तयारी करण्यात आली? तयारी तशी ते सांगू शकत नाही, त्याला महिनाही लागू शकते आणि 4 महिनेही लागू शकते। पूर्ण तयारीनं आलो आहे आम्ही। तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठनं आले? नरखेड तालुक्यातून। काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे मालाला भाव आणि कर्जमाफी, दिव्यांगाचं मानधन आणि अपंगांना जो बी वाढी मानधन कबूल केलेलं आहे आणि सरकारनं जे जे कबूल केलं ते तर सर्व मागण्या झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। किती लोक आले असतील, किती शेतकरी आले? जवळपास माझ्या गावातून 50 शेतकरी आहे। माझं 200 घराचं गाव आहे, त्या गावातून 50 शेतकरी आलेले आहे। नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे शेतकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने दाखल झालेले आहे। आता पुढील जो टप्पा आहे तो वर्ध्यावरून नागपूर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण महा एल्गार रॅली धडकणार आहे। काही माहितीनुसार जे आहे ते सरकारकडनं त्यांना मीटिंगसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी थेट नकार दिला आणि महारॅलीच्या ठिकाणीच सरकारने यावं आणि याच ठिकाणी बोलावं, ऑन द स्पॉट निर्णय द्यावा अशी देखील माहिती जी आहे ती माहिती सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळे हा आता पुढील टप्पा नागपूर जिल्ह्यासाठी संपूर्ण महारॅली जी आहे ते रवाना होणार आहे। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास।